राज्यभरामध्ये आपण जर पाहिलं तर कॉक्रोच पार्टीचा बोलबाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये आता या पार्टीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. नुकतेच झालेल्या दिल्ली या ठिकाणी मोठं आंदोलन झालं. त्यानंतर आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये देखील आंदोलन झालं आणि यामध्ये तरुणाईमध्ये मोठं क्रेज या पार्टीच्या बद्दल असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं या पार्टीचा बोलबाला देखील आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच एक 16 ते 17 वर्षाची तरुणी माझ्या सोबत आहे. या तरुणीने कॉक्रोच पार्टीवरती एक गाणं लिहिलं आहे आणि आता या गाण्याची चर्चा राज्यभर होत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. नेमकं या तरुणीने या तिच्या मनामध्ये या गाण्याच्या संदर्भात कशी कल्पना सुचली, पार्टीबद्दल तिच्या मनामध्ये काय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ही तरुणी आहे. आपण तिच्याशी देखील चर्चा करणार आहोत. ताई, तुझं एलएस मराठीमध्ये स्वागत आहे. पहिलं तर मला हे सांग की या कॉक्रोच पार्टीचे जे काय गाणं लिहिलंय त्या गाण्यासंदर्भात तुला ही कल्पना कशी सुचली? तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कॉक्रोच जनता पार्टी सध्या फारच हा चर्चेचा विषय बनलेला आहे. कारण त्यांनी कामं सुद्धा तसेच चांगले केले आहेत आणि मला वाटलं की आपल्या बाजूने काहीतरी त्यांना मोटिवेशन म्हणा किंवा त्यांच्या जे मेहनत करतायत त्याला एक म्हणजे काय असं कौतुक म्हणून काहीतरी करावं. आणि मी असंच टेक्नॉलॉजी वगैरेचं थोडंफार बघत राहते, तर एक AI भेटलं मला जे गाणे वगैरे बनवतं. कॉक्रोच पार्टीविषयी असंच मला छान वाटतच होतं ते जे काही करताय ते बघून. तर मला वाटलं की त्यांच्यासाठी एक गाणं बनवायला काही हरकत नसेल आणि मग मी AI ची मदत घेऊन ते गाणं एक बनवलं, जे फारच छान बनलं. असं नंतर त्याला प्रॉम्प्ट वगैरे दिला. बरं, मला सांग की कॉक्रोच पार्टी बद्दल तुझ्या मनामध्ये काय उत्सुकता आहे? काय वाटतं तुला? ही जी कॉक्रोच पार्टी यामध्ये खूप सारे तरुणाई आकर्षित केली जाते. तूही या एक आकर्षण म्हणून या पार्टीकडे पाहते की फ्युचरमध्ये तुला वाटतंय की ही पार्टी काहीतरी तरुणासाठी करू शकते? तर जे तरुणांचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्याकडे कॉक्रोच जनता पार्टी विशेष लक्ष देतीये, हे प्रॉब्लेम्स जे सध्याचे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना माहिती होते, पण ते तेवढी ऍक्शन घेत नव्हते त्याविषयी किंवा त्याविषयी एवढं काही खास तसं बोलत नव्हते. पण कॉक्रोच जनता पार्टीने बरोबर तेच मुद्दे उचलले ज्याच्यावर काम करण्याची गरज होती. आणि आत्ताच झालेलं जे नीटचं प्रकरण होतं त्याविषयी सुद्धा त्यांनी फार मोठी एक ऍक्शन घेतली आहे. तर फ्युचरमध्ये माझाही नीट द्यायचा विचार आहे आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे बरेच लोक आहेत ज्यांना असं वाटतं की फ्युचरमध्ये त्यांच्यासोबत असं काही होऊ नये पुढे जाऊन जेव्हा ते नीट देतील. तर त्यासाठी हा फारच असं उत्तम त्यांनी केलेला एक हे आहे, एफर्ट आहे. आणि ते सगळं बघून, त्यांची मेहनत बघून, ते जे काही करताय ते सगळंच बघून मला फारच आकर्षित वाटलं कॉक्रोच जनता पार्टीकडे. आणि आमचाच एक जेनझी भाऊ अभिजित दादा, त्यानेच फारच मोठं केलं हे सगळं. जे अपेक्षित नव्हतं ते केलं, कारण असं कोणाला वाटलं नव्हतं एवढं कोणी काही करेल त्या मुद्द्यावर, पण त्याने केलं. आणि तो खरंच जेनझी प्रॉब्लेम जे आहेत त्याविषयी मेहनत घेतोय, त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते सगळं बघतोय. तर त्यानेच मी आकर्षित झाले. पण मला सांग, आता त्याने नुकतंच नीटचं प्रकरण हातामध्ये घेतलेलं आहे. तुला काय वाटतं, नीटच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये अनेक समस्या आहेत. काही हॉस्टेलच्या समस्या आहेत, फीसच्या संदर्भात आहेत, काही सब्जेक्ट आहेत जे बळजबरी काहीतरी घुसवले जातात, काही अनेक अशा समस्या आहेत. तुला काय वाटतं की नेमकं त्याने आणखी कोणते मुद्दे उपस्थित केले पाहिजे जेणेकरून जे युवा आहे, जे आहे हे त्याच्याकडे आकर्षित होतील? अजून आकर्षण करण्यासारखं म्हणजे तुम्ही जे म्हणला ते हॉस्टेलचं पण एक असू शकतं. आणि जे कोचिंगमध्ये पण काही विद्यार्थ्यांना खूप चांगली ट्रीटमेंट भेटते, पण काही विद्यार्थ्यांकडे बिलकुलच लक्ष दिलं जात नाही. एक तो मुद्दा उचलला समजा. आणि अजून बरेच असतात, जसं की आता काउन्सिलिंग एक नवीन विषय आहे जेनझीमध्ये, तर ते सुद्धा एक मुद्दा उचलला तर हो, अजून लोक फार आकर्षित होतील त्यांच्याकडे. मला हे सांग की तू या जे काही कॉक्रोच पार्टी आहे या एवढंच मर्यादित वाटतंय की तुला फ्युचरमध्ये देखील असं वाटतं की नाही आपण देखील त्याच्यामध्ये इंटर्नशिप केली पाहिजे, त्याच्यामध्ये घुसून त्याच्यामध्ये काम करावं, असं काही वाटतंय का तुला फ्युचरमध्ये? मी पार्टी जॉईन असं पॉलिटिक्स वगैरे तर नाही समजा, पण मी बाहेरून जसं आता हे गाण्याच्या माध्यमाने समजा जसं होईल तसं मी त्यांना सपोर्ट नक्कीच करेन. कारण जे प्रॉब्लेम्स कोणीच नाही पाहिले ते त्यांनी पाहिलेत आणि त्याच्यावर ते ऍक्शन्स पण घेत आहेत. तर माझा बाहेरून पूर्ण सपोर्ट असेल, पण पॉलिटिक्स मध्ये उतरणार तर माझ्या मते नाहीच. बरं, मला सांग, आता त्याने जरी पार्टी स्थापन नाही केलेली, एक त्याने घोषणा केलेली आहे की अशी माझी पार्टी आहे, त्याचं अद्याप पुढे रजिस्ट्रेशन नाहीये किंवा फक्त ते ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळते इंस्टाग्रामवर वगैरे होती. तर यांनी खरंच पार्टी स्थापन केली पाहिजे का, जेणेकरून तुझे आता त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत
तर हे मुद्दे उपस्थित करताना त्यांनी पार्टी स्थापन केली पाहिजे का, आणि जर पार्टी स्थापन केली तर त्याला सपोर्ट पाहिजे, तरुणाईचा म्हण किंवा अनेक प्रकारचा त्याला सपोर्ट लागतोय. पण आपण पाहिलं की काही लोक म्हणतात की हे फक्त इन्स्टावरती त्याला त्याचे फॉलोअर्स आहेत, काही जे 20 मिलियन झालेत, 25 मिलियन जे फॉलोअर्स झालेत, हे फक्त तिथपुरतेच मर्यादित आहेत. आणि जर त्याने आंदोलन किंवा असं काही पूरक आला आंदोलन केलं तर त्याच्यामध्ये ते सहभागी होत नाहीत. त्यामुळे कुठे त्याला त्या सपोर्टची गरज आहे. याकडे तू कशी पाहते? याकडे मी असं बघते की जर पार्टी चालू केली तर लोक त्याच्या मुद्द्याकडे बघतील आणि मग नंतर ते आहेच की मुद्दे जर पटले लोकांना तर लोक त्याला ऑफकोर्स सपोर्ट करतीलच. तर मुद्दे तो बरोबर उचलतोय अभिजित दादा, पण सपोर्ट असा ऑफलाईन नाही भेटत आहे, पण ऑनलाईन तर सध्या भरपूर आहे. त्याचे फॉलोअर्स वगैरे बघून आपल्याला ते समजतंच आहे की ऑनलाईन किती सपोर्ट आहे. आणि जसं जसं तो मोठे मोठे मुद्दे उचलत जाईल तसं तसं त्याला अजून सपोर्ट भेटेल असं मला वाटतं. आणि पार्टी चालू केल्यावर नवीन प्रॉब्लेम्सकडे बघणारा एक पॉलिटिशियन गरजेचा आहे सध्या. तर पार्टी चालू केली आणि नवीन नवीन प्रॉब्लेम्सचे सोल्युशन काढले तर मला नक्कीच वाटतं तो एक चांगला नेता बनू शकतो. नक्कीच. बघ, तुला या पार्टी बद्दलचं फ्युचर बद्दल काय वाटतं? याचं फ्युचर कसं असेल? आणि आता जसं तू एक गाणं लिहिलंय, याच्यावर आणखी काही गाणं लिहिण्याचा विचार आहे तुझ्या मनात? हो, मी नक्कीच अजून काहीतरी करेल. जसं जसं आता नवीन नवीन मुद्दे येत जातील आणि जसं जसं अजून होत जाईल तसं तसं मी अजून गाणे लिहिण्याचा विचार तर करत आहे. म्हणजे मला एक त्यांना सपोर्ट करायचं एक असं माध्यम झालंय माझ्यासाठी ते. आणि फ्युचर त्या पार्टीचं मला असं वाटतं की त्यांनी असं रजिस्ट्रेशन वगैरे करून पार्टी जरी लॉन्च नाही केली त्यांनी तरी ऑनलाईन जरी त्यांनी असंच मुद्दे वगैरे उचलून आंदोलन वगैरे करत राहिले तरी त्यांना खूप सपोर्ट भेटू शकतो. आणि पार्टी न लॉन्च करता सुद्धा जर त्यांना एवढा सपोर्ट भेटतोय तर पार्टी लॉन्च केल्यावर सुद्धा भेटेलच असं मला वाटतं. आणि आंदोलन वगैरे करून त्यांनी असं ऑनलाईन पद्धतीने जरी सपोर्ट केला, प्रॉब्लेम्स उचलले तर पॉलिटिशियन्स त्याच्याकडे नक्कीच लक्ष देऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. तर त्यांनी पार्टी लॉन्च केली नाही केली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच असं मला वाटतं. तो माझा विश्वास आहे पार्टी करून. आपण पाहिलं ही तरुणी होती मेधावी फुटाणे. नुकतंच तिने जे काही AI मार्फत जे काही गाणं लिहिलेलं आहे ते गाणं प्रचंड आता व्हायरल होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि पार्टीच्या बद्दल देखील तिने अपेक्षा केली आहे की ही पार्टी जर स्थापन झाली तर नक्कीच तरुणाई जसं आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतंय मोठा सहभाग त्यामध्ये युवाचा दिसतोय, तसंच ऑफलाईन देखील तरुणाई त्या पार्टीकडे आकर्षित होणार आहे. आणि जे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्याचमुळे मात्र जे आता तरुण आहेत त्या पार्टीकडे आकर्षित होत त्या पार्टीला नक्कीच मोठा सपोर्ट मिळणार असल्याचं देखील वक्तव्य मेधावी फुटाणे यांनी व्यक्त केलं आहे. संजय आयर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.